नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, तुमचं लैंगिक आरोग्य शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेलं असतं. लैंगिक आरोग्य व्यक्ती, जोडपे आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी देखील अत्यावश्यक आहे. त्यामुळे याविषयीच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. सर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. सदर प्रसंग आहे सरांच्या नाशिक सेंटरवरील. नाशिक ओपीडीला एक 26 ते 28 वर्षीय जोडपं आलं होतं. नुकतंच 6 महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं. सोबत मुलीचे आईवडील देखील आले होते. मुलगा आणि मुलगी हनीमूनसाठी परदेशात देखील जाऊन आले होते. दोघेही सुशिक्षित होते, इंजिनियर होते. पण मुलीची तक्रार होती की या 6 महिन्यात मुलाने एकदाही संबंध ठेवले नाही आणि त्यामुळे ती चिंताग्रस्त होऊन डिप्रेशनमध्ये गेली होती. एवढेच नाही तर ती टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करू लागली होती. मुलीची ही अवस्था पाहून आईवडील घाबरले आणि ताबडतोब सरांकडे आले. ते आपल्या सुखी जीवनाचा मंत्र या शोचे रेग्युलर दर्शक. सरांना भेटून ते विनवणी करू लागले की सर, काहीही करा पण माझ्या मुलीला यातून बाहेर काढा. लाडकी माझी लेक मात्र आमच्यासोबत असं का घडतं असं म्हणत ते भावूक झाले. सरांनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की तुम्ही काळजी करू नका, याचे वैवाहिक जीवन अगदी सुखी होईल. सरांनी मुलाला सर्व हिस्ट्री विचारली असता असं लक्षात आलं की मुलाला खूप लैंगिक कमजोरी आहे आणि त्यामुळे तो पत्नीशी संबंध ठेवू शकत नाही. पुढे मुलीने अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली की सर, हा लपून छपून बाथरूममध्ये जाऊन काही गोळ्या खातो आणि विचारले तर सांगत नाही. सरांनी विचारल्यावर कळलं की त्याला डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत. सरांनी दोघांनाही समजावले की काळजी करण्याचं कारण नाही, दोन्ही ट्रीटमेंट एकाच वेळी होऊ शकतात. डिप्रेशनमध्ये असेल तरीही कमजोरीची ट्रीटमेंट देखील देता येते. सरांनी मुलाचे काउन्सिलिंग केले. तसेच सासरच्या लोकांनी मुलाला डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत ही बाब लग्ना अगोदर सांगितले नसल्यामुळे मुलीचे आईवडील खूप चिडले. आमच्या मुलीचे काही बरे वाईट झाले असते तर काय केले असते असा संताप व्यक्त करत होते. सरांनी मुलीच्या आईवडिलांनाही समजावत तुमची मुलगी यातून बाहेर येईल आणि तिचे वैवाहिक आयुष्य सुखी होईल. तसेच अशी समस्या असते आणि त्यावर उपाय देखील असतात असे सांगितले. सरांनी मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे सांगितले. त्यांनी सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो, ज्यामुळे अगदी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट डिप्रेशन मेल सेक्शुअल डिसफंक्शन असे म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर डिप्रेशन आणि लैंगिक समस्या यांचं हे जे समीकरण आहे त्यावर आपण काय सांगाल? नक्कीच. आणि प्रियंकाजी, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी विचारतो, कोणाला आजार हा लग्नाच्या अगोदर असेल, कोणाला नंतर असेल, हे कोणी टाळू शकतं का? नक्कीच नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे, हेरिडिटरी आहे किंवा आणखी काही फॅमिली हिस्ट्री असेल. बरोबर. पण चुकीची गोष्ट कोणती? काय बोलले ते आईवडील?
त्यांनी जे काही गोळ्या चालू आहेत त्या त्यांच्यापासून लपवल्या. हां, मग समजा एखादी लग्न जुळताना की संबंध जुळताना हे चांगलं रिलेशन दोन्ही फॅमिलीचं बनावं हा हेतू असतो. बरोबर. मग असं जर गोष्टी घडल्या त्याचा परिणाम काय होतो पाहिलं तुम्ही? अगदीच सांगूया आपण. नक्की. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशामुळं? जेव्हा ओ पिढीमध्ये असे मी पालक पाहतो, अशा फॅमिली पाहतो डिस्ट्रॅक्शन झालेल्या, अशा वेळेला एक असं कुठेतरी वाटायला लागतं की किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आजारापेक्षा मोठा आजार ज्यामुळं पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी अफेक्ट होते. मग अशा केसमध्ये आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे की एकमेव मेसेज हा द्यायचा आहे की लग्ना अगोदर जे काही तुम्हाला असेल हे बघा, विचार करा, निसर्गाने तुम्हाला बनवताना वेगवेगळ्या व्याधी किंवा आजारांनी समजा बनवला असेल ते ॲक्सेप्ट करणं आणि ओपनली प्रेझेंट करणं महत्त्वाचं असतं. तर आजच्या आपल्या ह्या चर्चासत्रामध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत. आणि प्रियंकाजी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, आता रिसेंटली होणारी जी लग्न असतात कंप्लीट लग्नामध्ये 6 महिन्याच्या आत डिव्होर्सचं प्रमाण 30% वाढलेलं आहे. आणि हे थांबवणं आपल्या ह्या मंचाचा हेतू आहे. या सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टीच्याद्वारे आणि आपल्या पूर्ण मंचावर आपण आपल्या दर्शकांसोबत सामील करून घेऊ, त्यांच्याही शंका आपण डिस्कस करूया. नक्कीच. म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो की तुम्हाला देखील अशा कोणत्याही समस्या असतील आणि त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, सुखी मी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट आपले प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02269564141. सर, खरं तर फोन यायला सुरुवात झालेली आहे. मुंबईहून आकांक्षाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्वागत आहे आपलं. विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. तर रनिंगला किंवा जॉगिंगला जर दोन्ही पार्टनर सोबत जात असतील तर त्यांच्या म्हणजे सेक्स लाईफवर काय फायदा होतो, म्हणजे स्पेशली स्त्रियांच्या? आता मला हे विचारायचं, तुम्ही म्हणता की दोघं पार्टनर सोबत जॉगिंगला जातात नाही का? हां. तुम्ही जाता का? हो. अच्छा, चला गुड. खूप छान प्रश्न आहे. मी सहज गमतीशीर विचारलं कारण दोघांनी जाणं का आवश्यक आहे. मी नेहमी काय पाहतो की घरी शाळेचे डबे बनवायला सगळ्या भगिनी थांबतात आणि बाहेर फिरायला फक्त त्यांचे पार्टनर जातात. सांगूया आपण, खरं आहे ना? बरोबर. म्हणजे दोघांनीही सोबत जाण्याचा जॉगिंग आहे, एक्सरसाइज आहे, काय फायदा आहे सांगूया आपण. एक इमोशनल बॉन्डिंग, एक इमोशनल अटॅचमेंट. जेव्हा दोघंही सोबत असताना तुम्ही त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सोबत असताना एकमेकाला ऑब्झर्व करणं, त्या ठिकाणी सोबत व्यायाम केल्यानंतर दोघांचंही फिटनेस मेंटेन ठेवणं. तुम्ही विचार करा, एकच एकदम फिट झालेला आहे आपला पार्टनर, स्त्री असो पुरुष असो कोणी असो, मी दोघांना समसमान समजतो, आणि दुसरा मग थकून गेला. मग अशा वेळेला सुखी जीवनाचा मंत्र सुरू होईल का? नाही. मग सोबत गेल्याने एक अटॅचमेंट वाढते. इव्हन सोबत राहणं, जवळ थांबणं, विस्परणं, एकमेकाशी डिस्कशन करणं, शेअरिंग करणं, यामध्ये देखील खूप मोठा आनंद असतो. हो, आणि हे मिळण्यासाठी तुम्ही दोघांनी सुदृढ आणि सोबत एक्सरसाइज, सोबत व्यायाम केलं पाहिजे. महत्त्वाचं बरं का. मेसेज का देतोय? कारण बरेच जण हे टाळतात. हे तुमचं ऑब्झर्वेशन असणार आहे. नक्कीच. पण हे सर्वांना आता कळलं असेल, महत्त्व कळलं असणार की दोघांनाही या ठिकाणी सहभागी होणं अगदी महत्त्वाचं आहे. सर, नाशिकहून सोनालीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. ओ शॉर्ट थेरपीमुळे योनीतील ढिलेपणावर काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा सर. वा, तुमचं वय सांगा मला. 30. बरं. म्हणजे ओ शॉर्ट थेरपी काय असते आणि त्याचे फायदे काय, बरोबर आहे? सांगूया. हो, नक्कीच. बघा, आपल्या पुस्तकातनं आपण टॉपिक दिल्यानंतर एवढा अभ्यास सुरू असतो. ओ शॉर्ट थेरपी बरेच जणांनी ऐकली नसेल. बरोबर. आणि त्याचा संबंध तुमच्या लैंगिक जीवनाशी, तुमचं बऱ्याचदा काय म्हणतो प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मग त्यामध्ये ढिलेपणा आल्यानंतर मी अशा केस पाहिल्या आहेत. मी लिटरली उदाहरण सांगतो की सर आता डिलिव्हरी नंतर ही जी आहे काही फिट नाही आणि आता हिला मी माहेरी नेऊन सोडतो. आणि समजा उलट झालं तर, समजा पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम आला तर पुरुषाला कुठे नेऊन सोडायचं सांगूया आपण. यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो, ओ शॉर्ट थेरपी काय. बघा, मेडिसिनला लिमिटेशन असतात. तुम्ही काही औषधं खाण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. मग काय होतं, तुम्हाला हे माहीत पाहिजे की नैसर्गिकपणे पाळी येणे, डिलिव्हरी होणे, प्रेग्नन्सी राहणे आणि त्यामुळं त्या खालच्या भागाला लॅक्सिटीनं साहजिक आहे. इन्व्होल्युशन ऑफ युट्रस म्हणजे हळूहळू 3 ते 4 महिन्यामध्ये हे पूर्ण भाग
तुमचा योनीचा आहे, युट्रस आहे, इन्व्होल्युशन होऊन छोटा होतो. पण काही जणांमध्ये तो छोटा झाला नाही, तर पार्टनरला त्या ठिकाणी फ्रिक्शन न झाल्यामुळं त्या ठिकाणी ऑर्गॅझम मनात तृप्ती मिळत नसते. मग त्यांची कंप्लेंट चालू होते, माझा पार्टनरमध्ये इंटरेस्टच नाही, रस नाही. मग नुसत्या गोळ्या औषध नाही, तर या ठिकाणी जी पॉईंट असतो तुमच्या योनीच्या 12 o'clock पोझिशनला 1.5 इंचमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त नर्व्ज, सर्वात जास्त व्हेसल्स, आणि त्या पॉईंटला तुम्हाला ॲक्टिवेट करणं, ती जागा आकुंचित करण्यासाठी एक स्पेशल आपल्या प्लेटलेट काढल्या जातात, ब्लड काढलं जातं. त्याला त्या ठिकाणी सेंट्रिफ्यूज करून त्याला फ्रीजाईन थ्रॉ टेक्निकद्वारे त्यातले ग्रॅन्युल बाहेर येतात, त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकले जातात, आणि हे त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं, नवीन नर्व्ज, नवीन व्हेसल्स, त्या ठिकाणी नवीन फायब्रोब्लास्ट तयार होतात. त्या ठिकाणी योनीमध्ये जो ढिलेपणा येतो, टाईटपणा येतो, संवेदना वाढतात, आणि नक्कीच तुमच्या पार्टनरला खूप छान आनंद मिळतो. आणि ही डे केअर प्रोसिजर आहे, एका दिवसात तुम्ही हे घेऊन घरी जाऊ शकता. मला वाटतं सर्व भगिनींना याचं उत्तर मिळालं असेल आणि आनंदही वाटला असेल. कारण अशी थेरपी असते ही खूप जणांना माहीत नाही, खूप कमी जणांना याविषयी माहिती आहे, आणि नक्कीच यामार्फत त्यांना याची माहिती मिळाली असणार. सर, संभाजीनगरहून यश जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. नमस्ते यशजी, बोला. व्हॅक्यूम थेरपीने लिंगाचा आकार वाढवता येतो का, त्याबद्दल माहिती द्या. खूप छान. तुमचं वय सांगा मला. 24 सर. 24 वर्ष. म्हणजे व्हॅक्यूम थेरपीचा काय वापर असतो, काय उपयोग असतो, बरोबर आहे? लिंगाचा आकार वाढवता. त्यामुळे तुम्हाला स्पेशली आकार वाढवण्यासाठी याचा वापर होतो का सांगायचं आहे, बरोबर आहे? हा सर. ठीक आहे, सांगूया. हे बघा, व्हॅक्यूम थेरपी काय असते एक थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. बऱ्याच जणांना मेडिसिन चालत नाही, मेडिसिनची काही रिॲक्शन येते, किंवा बऱ्याच जणांना त्यामध्ये आकार वाढवायचा असतो. आपण अशा इतक्या जाहिराती पाहतो की आकार वाढवा, हे करा, ते करा. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, नॅचरल गोष्टीला नॅचरल पद्धतीनेच तुम्ही स्टिम्युलेट केलं त्यामध्ये वाढ होते. व्हॅक्यूम थेरपी म्हणजे ज्यांना काही कारणामुळं त्या ठिकाणी कार्पोरा कॅव्हर्नामध्ये ब्लड फ्लो जात नाही, त्या ठिकाणी रिव्हर्स फ्लो थांबवला जात नाही, अशा वेळेला हे एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये की रिंग पाठीमागं बेसला असते लिंगाच्या, आणि निगेटिव्ह सक्शनने आपण त्या ठिकाणी आकार हा वाढवला जातो. म्हणजे काय की जो नॅचरल आकार आहे, स्ट्रेच पेनाइल लेंथ आहे, तेवढे ते फील होतं, आणि त्या ठिकाणी ते मेंटेन राहतं तुमची क्रिया करेपर्यंत. आता दुसरा प्रश्न आला, आणि आकार वाढतो का? हा तात्पुरता इरेक्शन होऊन कठोरता येऊन जो वाढतो तेवढाच वाढतो. पण आणखी वाढ पाहिजे असेल, जसं आपण ओ शॉर्ट थेरपी पाहिलं तशी पी शॉर्ट थेरपी असते, त्यामध्येही प्लेटलेट इंजेक्ट करून मग व्हॅक्यूम थेरपी दिली तर नक्कीच गर्थ आणि लेंथ त्यामध्ये फरक पडतो. पण सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि हार्मोनल थेरपीसोबत हे केलं तर हे शक्य आहे. खूप जणांना हा डाऊट आहे की जी थेरपी तात्पुरतं तुम्हाला कठोरता देते, त्यामुळे मग काही जणांना असं वाटतं गैरसमज की यामुळे माझी लेंथ ब्रेथ वाढेल, असं नसतं. मला वाटतं क्लिअर झालं असेल ना. नक्कीच. यासाठी म्हणून आपण नेहमीच म्हणतो की तज्ञांचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑनलाईन मागवणं, सेल्फ ट्रीटमेंट घेणं, आणि मग काही कॉम्प्लिकेशन झालं तर मग कोणाचं नाव घ्यायचं. बरोबर. म्हणजे इक्विपमेंट जरी ओके असेल तर मॅन बिहाइंड द मशीन महत्वाचं आहे. नक्की सर. अहिल्यानगरहून गणेशजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. नमस्ते सर. प्री शॉर्ट थेरपी केल्याने शीघ्रपतनासाठी काही फायदा होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, तुमचं वय काय? 55. बरं, या शीघ्रपतनासाठी काही ओरल मेडिकेशन किंवा गोळ्या वगैरे काही अगोदर घेतल्या होत्या? नाही सर. बरं, ठीक आहे. मग आता हे पी शॉर्टनी त्याला फायदा होतो का हे विचारायचं, बरोबर आहे? हो सर. चालेल, व्हेरी गुड, छान प्रश्न आहे, सांगूया आपण. आता मी जे वर्णन केलं पी शॉर्ट थेरपीबद्दल बोललो की नुसत्या व्हॅक्यूमने त्यामध्ये वाढ होत नाही, तर पी शॉर्ट्स लागतात, म्हणजे नवीन पिशी टाकायला लागतात. पण आणखी हा इंटरेस्टिंग प्रश्न आला, नुसतंच कठोरता येऊन उपयोग काय, टायमिंग नसेल तर सांगूया आपण. मित्रांनो, एक थोडक्यात सर्वांना सांगतो शीघ्रपतन म्हणजे काय, की तुम्ही क्रिया करताना तुमचं वीर्यस्खलन 1 मिनिटाच्या आत तुम्ही डाऊन होता. म्हणजेच पार्टनरला अपेक्षा असते एका स्पेसिफिक टाईमची, त्यांना एक 10-15 मिनटं हवंसं असतं, पण मग तुम्ही इमिडिएटली ड्रॉपडाऊन झाल्यामुळं तुम्ही डिस्टर्ब होता, पार्टनर डिस्टर्ब होतो. मग बऱ्याचदा मेडिसिनची देखील लिमिट आहे, तुम्ही हस्तमिथून केलेला आहे, त्याचा वापर केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, ह्याची काही लाज वाटते का? आपल्याला नाही वाटत. मग सगळ्याचं मेंटेनन्स करायचं आणि आपल्या त्या महत्त्वाच्या ऑर्गनचं मेंटेनन्स करायचं नाही हे कोणी सांगितलं? तर ते वॉल लिहिले झाले असतील, साईजमध्ये फरक असेल तर पी शॉर्ट थेरपी सेम ब्लड घेऊन त्याला सेंट्रिफ्यूज करून फ्रीज आणि थ्रॉ टेक्निकनी लिंगामध्ये 6 ठिकाणी दिलं जातं.
नवीन पेशी ग्रो होतात, त्या ठिकाणी सेन्सेशन वाढतात, क्वालिटी ऑफ इरेक्शन वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी जो टायमिंग आहे तुमचा, नुसतंच कठोरता येऊन उपयोग नाही, तर टायमिंग देखील वाढला पाहिजे. 10, 15, 20 मिनटं फोर प्ले, ॲक्च्युअल प्ले आणि आफ्टर प्ले हे दोन्हीसाठी ते नक्कीच मदत करतं आणि ही अतिशय उत्तम प्रकारची ट्रीटमेंट आहे. मेडिकल थेरपी, हार्मोनल थेरपी आणि पी शॉट थेरपी हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर अतिशय छान काम करतात. नक्कीच नक्कीच. म्हणजे या ट्रीटमेंट फार फायदेशीर आहे ते फायदेशीर आपण आहेत. नक्कीच म्हणू नक्कीच. शकतो. Surely, definitely. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला नाही. विचारायचा आहे तो म्हणजे 50 नंतर हां. बऱ्याच पुरुषांना गॅस ट्रबलमुळे जर काही कमजोरी असेल तर त्यावर काय उपाय असतात हे आपण Definitely. जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही मराठी. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी हो. आपण एक प्रश्न विचारला होता, नक्कीच, त्याचं उत्तर नक्कीच. जाणून घेणार आहोत. ओके. मात्र त्यापूर्वी एक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हरकत पुण्याहून राणूजी आपल्याशी बोलतात. घेऊया आपण. विचारा आपला प्रश्न. हॅलो. बोला, ऐकतोय आम्ही, सांगा तुम्ही. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देतो. काही समस्या आहे का, तुम्ही विचारू शकता. एक काम करूया आपण, आपला जो ब्रेकच्या अगोदरचा प्रश्न होता ना, बरोबर. गॅस ट्रबल आणि गॅस कमजोरी, ट्रबल. त्याचं उत्तर देऊया. नक्की. मित्रांनो, हे बघा, हायपर ॲसिडिटी झाली, मला ब्लोटिंग झालं किंवा मला ढेकर आला, विचार करा, तुम्ही पार्टनरसोबत हनीमूनला जाता, ब्रेकफास्ट तुम्ही लंचसारखं खाता, त्यावेळेस कसं होणार, तुम्हाला इंडायजेशन होतं, ॲसिडिटी होते आणि साध्या गॅस ट्रबलमुळं तुम्हाला निगेटिव्ह इमेज यायला लागते. पार्टनरसमोर असं ढेकर आला, गरळ आली, रिफ्लक्स आला, मग तुम्हाला ते अनइझी वाटायला लागतं. म्हणून अशा वेळेला तुम्हाला अल्कलाईन वॉटर अतिशय चांगलं कामाला येतं. कारण आतली ॲसिडिटी जर कमी झाली तर नक्कीच त्या ठिकाणी होणारा ॲसिडचा इफेक्टमुळे जे गॅसेस बनतात, जे गॅस्ट्रिक ट्रबल होतो, जे इंडायजेशन होतं ते तुम्ही टाळू शकता. आणि त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल महत्त्वाची असते आणि आपोआपच जेव्हा तुम्हाला हा गॅस ट्रबल कमी होतो नक्कीच तुम्ही त्या कमजोरीतनं बाहेर लागता. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे, बॅलन्स डाएट, बरोबर. योग्य आहार, आणि यामुळे देखील तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्कीच सुदृढ होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. सर, पुढील प्रेक्षक हरकत आपल्याशी घेऊया. जोडले गेलेले आहेत. नांदेडहून सोनलजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, जॉगिंगमुळे लैंगिक पावर वाढते. म्हणजे जॉगिंगमुळे परत एकदा विचारा. जॉगिंगमुळे हां, लैंगिक पावर वाढत होते. म्हणजे जॉगिंगमुळे स्त्री पुरुषातील लैंगिक पॉवर वाढते का, बरोबर आहे? हां. ठीक आहे, खूप छान प्रश्न आहे, सांगूया आपण. छान आणि अगदी कॉमन प्रश्न आहे सर. बघा, म्हणजे मी परत मेडिसिन, बाकीच्या गोष्टी ह्या शेवटी आहेत. तर बरोबर. जॉगिंग, स्विमिंग, एक्सरसाइज, स्पेशली जॉगिंगचा काय फायदा आहे सांगूया आपण. नक्की. मित्रांनो, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ह्याचा फार मोठा रोल असतो तुमच्या फिटनेससाठी. मानसिक आहे, शारीरिक आहे, लैंगिक आहे. जॉगिंगमध्ये काय होतं, ब्लड सप्लाय 10 पटीने वाढतो. हार्टकडनं ब्लड हे पेरिफेरीला जातं, हार्ट रेट वाढतो, त्यामुळे ऑक्सिजनेशन टिश्यूचं वाढतं. लिंगाकडे म्हणा किंवा योनीकडे म्हणा किंवा क्लॅटरूसकडे जाणारा फ्लो वाढतो. त्या ठिकाणी हेल्दी ऑक्सिजन मिळतो. म्हणून कठोरता चांगली येणं, ड्युरेशन चांगलं राहणं आणि दोघांनाही आनंद मिळणं, हा एवढा मोठा फायदा जर जॉगिंगचा होत असेल तर आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा तरी तुम्ही अर्धा ते 45 मिनटं हे जॉगिंग केलं पाहिजे. जॉगिंग म्हणजे असं फोन घेऊन बाहेर नुसतं चालत राहणं नाही. नक्कीच. तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी एक्झर्शन होऊन थोडा दम लागेपर्यंत जे तुम्ही गोष्ट कराल, हो. एक लिमिटच्या वर, तेव्हा हे फायदे होत असतात. मला वाटतं जॉगिंगचा फायदा सर्वांना कळालं असेल. खरं तर ही फार महत्त्वाची माहिती सर या फार ठिकाणी महत्त्वाची आहे. हो. तुम्ही दिली आहे. खरंच. सर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. नक्कीच. रोहिदास म्हस्के केजचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं. आपली स्पेशली इंग्रजी, मराठी आणि हिंदी आवृत्ती ती आपल्या लायब्ररीमध्ये ठेवायला घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि परत सहभागी व्हायचं असेल तर आता ती तुमच्या हातात आहे. हो. घ्या चिठ्ठी काढा, बघूया आपण कोण येते आणि नक्कीच आपल्याला कोण विजेता आहे ते तुमच्या काढण्यावरनं ठरेल. आणि त्यांना आपण आपल्या जवळच्या सेंटरला बोलवून घेऊया. आता कुठे गेलो पाहून आपण गेलो बुलढाणा. गजानन भुसारी बुलढाण्याचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत. त्यांनी अतिशय छान उत्तर दिलं आहे की कॉन्स्टिपेशन आणि कमजोरीसोबत असेल तर काय करायला पाहिजे. तर अशा केसेसमध्ये स्पेशली कॉन्स्टिपेशन ट्रीट करणं का आवश्यक आहे की कॉन्स्टिपेशनमध्ये त्या ठिकाणी डिहायड्रेशन होतं कोलॉनमध्ये आणि त्या ठिकाणी हे स्टूल जेव्हा रेक्टममध्ये येतात त्यावेळी कॉम्प्रेशन होतं तुमच्या योनीच्या भागावर
आणि मेलमध्ये देखील कॉम्प्रेशन होऊन ब्लड सप्लाय कमी होतो आणि प्युबिक ऑक्सिजन मशीन ह्या कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. म्हणून हे ट्रीट करण्यासाठी परत पुन्हा सांगतो, तुमचे मेडिसिन तर नंतर आहेच. 11.5 pHचं अल्कलाईन वॉटर अतिशय सुंदर पद्धतीने कामाला येतं. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला लागेल तुम्हाला. तर कमजोरीसोबत गॅस ट्रबल असेल तर काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. शो जमीत झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल आणि त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं. आमच्या टीमला फोन करून टेक्स्ट करा, मेसेज करा किंवा मेल करा. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची वेळ तुम्ही या ठिकाणी पाहताय. नुकतीच या ठिकाणी NRTP ही कॉन्फरन्स घेण्यात आली. या NRTPमध्ये पुण्यामध्ये स्पेशली अल्कलाइज वॉटरचे उपयोग काय असतात, अल्कलाइज वॉटर कशा पद्धतीने तुमच्या पूर्ण स्वास्थ्यासाठी कामाला येतं याचे गाईडलाईन देणारे मोठे सेमिनार झाले. नागेश्वरजी शुक्ला त्यांनी देखील त्या ठिकाणी छान प्रेझेंटेशन दिलं. दीपकजी कुकड्या यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्याबद्दल माहिती दिली. आणि विजयजी अक्कावार यांनी पूर्णपणे टेक्निकल सायंटिफिक माहिती दिली. सर्व इंडियातील भारतातील सर्वजण या ठिकाणी आले होते. त्यांना खूप त्याचा मोठा फायदा झाला. आणखी एक इव्हेंट या ठिकाणी पाहताय. माजी वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांचा नुकताच बर्थडे काल सेलिब्रेट करण्यात आला. त्यांचं अभिषेक करण्यात आलं. त्यांचं शतायुषी होवो अशा पद्धतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. आणि या ठिकाणी आमचे चिरंजीव त्यांचाही देखील एक सत्कार करण्यात आला, कारण नुकतंच त्यांचं IIT खरगपूर या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे. त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून अगदी अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने आपल्या शोमध्ये इन्व्हॉल्व होऊन तुमच्या समस्या तुम्ही सॉल्व करता, तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र चालू करता. आणि जेव्हा तुम्ही अभिप्राय देता की या ठिकाणी या शोमुळं आमच्या जीवनात बदल झाला, त्या ठिकाणी आमचं स्वास्थ्य चांगलं झालं, तर मित्रांनो एकच सांगेन, ह्या मंचाचा खरा उपयोग केव्हा होतो तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी अभिप्राय देता. तुमच्या लैंगिक समस्या आहेत, तुमच्या शारीरिक समस्या आहेत, तुमच्या जेवढ्या काही अडचणी आहेत, कारण सर्व आजाराचं, सर्व भांडणाचं, पूर्ण प्रकारच्या डिप्रेशनचं, डायव्होर्सेसचं, फॅमिली अफेक्शनचं एकमेव कारण असतं ते म्हणजे तुमचं लैंगिक आयुष्य. आणि ते सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन जर तुम्ही ट्रीटमेंट घेतल्या, जर त्या ठिकाणी तुम्ही ॲक्सेप्ट केलं की मला कमजोरी आहे, मित्रांनो जसं डायबिटीस आहे, BP आहे, जसा चष्मा लागतो ना तसं तुम्ही ॲक्सेप्ट करा. हा आजार नाही. आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्ही अतिशय चांगलं जीवन जगू शकता. तुम्ही, तुमचा पार्टनर आणि तुमची संपूर्ण फॅमिली यातनं बाहेर येऊ शकते. मला वाटतं प्रियंकाजी हा मेसेज अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या मंचाचं खरं प्रसिद्धीश म्हणायला हरकत नाही. बाकी तुम्ही काही सांगू शकता. नक्कीच नक्कीच. म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो की सुदृढ लैंगिक आरोग्याचा परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.